पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात आलेल्या 37व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता काल मंगळवारी 3 फेब्रुवारीला लालोंडे फुलाचा पाडा येथे उत्साहात पार पडली। या कार्यक्रमात यूट्यूब कलाकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी रस्ता सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रभावी जनजागृती केली। कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार अजय शिंदे यांनी सुरक्षा, रस्ता सुरक्षा आणि सामाजिक संदेश या थीमवर अत्यंत भावपूर्ण नाटक सादर केले। हे नाटक आत्महत्या प्रतिबंध, बालविवाह टाळा, शिक्षणाचे महत्त्व अशा गंभीर मुद्द्यांवर केंद्रित होते। त्यांच्या अभियानामुळे प्रेक्षकांमध्ये हावभाव, अंगावर काटे उभे करणारा प्रभाव निर्माण झाला। यावेळी तारपावादक पद्मश्री भिकल्या दिंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला। 92व्या वर्षी दिंडांनी तरुण पिढीला सल्ला दिला, जल, जंगल, जमीन ही आपलीच आहे, निसर्गाशी नाते घट्ट जोडा, मोबाईलच्या आहारी न जाता संस्कृतीचे जतन करा। कार्यक्रमात रुग्णवाहिका चालक अखिल सय्यद यांना मृत्युंजय दूत म्हणून सन्मानित केले गेले। अखिल सय्यद अनेक वर्षांपासून अपघातस्थळी तत्काळ पोहोचून रुग्णांना मोफत उपचार व स्वखर्च सेवा देत आहेत। अपघाताच्या वेळी ते लगेच रुग्णाला स्थलांतरित करून प्राथमिक उपचार देतात, ज्यामुळे अनेक जीव वाचले गेले आहेत आणि स्थानिक समाजात त्यांच्या सेवेला मोठा मान आहे। अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांसह अपघातात लहान मुलांचे होणारे हाल, विना हेल्मेट प्रवासामुळे कुटुंबावर ओढावणारे संकट आणि अंधश्रद्धेचे दुष्परिणाम नाटिकांच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की मनोरंजनासाठी जरी आपण येथे आलो असलो तरी आजच्या कार्यक्रमातून काहीतरी शिकून स्वतःमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे। अपघातांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे। नियम न पाळण्याची मानसिकता एका दिवसात आयुष्यावर बेतू शकते। वाहन चालवताना नियमांचे पालन करा। कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालय, पोलीस पाटील, सरपंच आणि उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पद्मश्री भिकल्या दिंडा, उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विकास नाईक, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस, वाहतूक शाखा पालघरचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संदीप नागरे आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन जतीन कदम आणि अरविंद बेडगाव यांनी केले, तर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। 37व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता उत्साहात झाली, परंतु वास्तव वेगळे आहे। अपघात रोज घडतात। हेल्मेट न लावणे, वेग मर्यादा ओलांडणे आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अनेक जीव धोक्यात आहेत। रस्ता सुरक्षितता ही फक्त सणासुदीचा कार्यक्रम नाही, ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। नियम पाळले नाही तर अपघातांची मालिका थांबत नाही आणि जीवाचा बळी जात राहतो। पत्रकार बंधू, विद्यार्थी मित्र हो, आणि आपल्या पालघर जिल्ह्याची शान असलेले आपले काका, ज्यांना आताच आपल्या भारत सरकारच्या वतीने त्यांना नावाजले गेलेले, त्यांनी आता मार्गदर्शन केलंय। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आजच्या या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमचे सर्व सहकारी यांच्या या मेहनतीने हा कार्यक्रम या इथं पार पडतोय, त्यामुळे त्यांना आधीच मी त्यांचं आभारी व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रो, आज आपण सर्व इथं मनोरंजनासाठी म्हणून आलात। आपले काही प्रतिष्ठित व्यक्ती बसलेले आहे, सर्वांना माहिती आहे। या मनोरंजनातून आपल्याला जी पोलिसांच्या वतीने आयोजित हा जो कार्यक्रम आहे, हा फक्त यासाठी आहे की आपलं आयुष्य आपण जगत असताना ज्या जिद्दीने आणि ज्या ताकदीने आपण आपल्या हॅपीनेससाठी, म्हणजे आपण आनंद घेण्यासाठी जे आयुष्य जगत असतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण वायफळ आपल्या काही चुकांमुळं करत असतो। त्याच्यातला हा एक भाग आहे जो वाहन चालवणं आहे। त्याच्यातले नियम, त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या टाळून आपण वाहनं चालवत असतो आणि त्याच्यातनं जे काही प्रकार घडत असतात, अपघात होतात, रोड ॲक्सिडेंट हे आजच्या आपल्या तरुण पिढीला घालवण्यातले सगळ्यात मोठे कारण झालेले आहे। आपल्या एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 12,000 लोक एकट्या रोड ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर होत असतात आणि त्यांचा वयोगट असतो 18 ते 30 वर्ष आणि 18 वर्षापेक्षाही खालील लोक असतात। जे वय
शिकायचं असतं, ज्या वयामध्ये आईवडिलांना सांभाळायचं असतं, त्या अशा वयामध्ये आपले आईवडील आपलं प्रेत खांद्यावरती घेऊन जात असतात स्मशानापर्यंत. आणि त्याची फक्त आणि फक्त एक चूक असते, जी की आपण कधीही नियमाकडे लक्ष देत नाही. आपल्या हातात गाडी आली की आपण हा विचार करत असतो की आता गाडी माझ्या हातात आहे, मला वाटेल तसा चालवेल आणि वाटेल ते करेल मी या गाडीवरती. पण गाडी ही आपल्या हातात आपलं आयुष्य घेऊन चालवत असतो आपण. या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. पोलीस तुम्हाला वारंवार सांगत असतात. आम्हीही रस्त्यावरती नाकाबंदी करत असताना बऱ्याच लोकांना पकडतो, त्यांचे चालान फाडले जातात, त्यांच्याकडनं फाईन वसूल केली जाते. ती फाईन यासाठी वसूल केली जाते की त्याच्यातनं तुम्ही कुठली तरी एखादी शिक्षा म्हणून का होईना परंतु शिकवण घ्यावी, जेणेकरून तुमच्या खिशातला पैसा बाहेर पडतोय, तो असाच वाया जातोय हे तुमच्या मनात येऊन कमीत कमी त्या नियमांचं तुम्ही पालन करावं. ही एक त्याच्या मागचा एक हेतू असतो आणि त्याच्यासाठी त्या फाईन असतो. परंतु आपले लोक तेही म्हणत नाही. पोलिसांना कसे तरी कुणाची तरी ओळख सांगितली जाते, तिथं त्यांना आता इथं नाटकामध्ये असं सांगितलं जातं, हातापाया पडून काहीतरी करून खोटे कारणं सांगून तिथून निघून जातात आणि पुढे गेल्यानंतर असंच काहीतरी प्रकार होत असतो. तुम्हाला त्याच दिवशी होईल असं नाही, परंतु आयुष्यात तुम्ही त्या गाड्या घेऊन फिरत असतात. त्या गाड्यांचा वेगाचा नियम, त्या गाडीवरती जात असताना आपण हेल्मेट असेल, सोबत असणारे डॉक्युमेंट असेल, किंवा आपण वाहन चालवत असताना घ्यावं याची काळजी, जेणेकरून समोरचा हा सुरक्षित वाहन चालवू शकेल. या संपूर्ण जबाबदारी असते ते एकत्रितरित्या वाहन चालवण्याचे हा संपूर्ण एटिकेट्स आहे आणि ते रूल्स आपण पाळले गेले पाहिजे, याच्यासाठी ते बनवलेले आहे. ते नाही पाळले तर मग त्या फाईन्स असतात. फाईन हे त्याचं सोल्युशन नाही. आपण आपल्या मनाने आपण त्या गोष्टी आपल्या अंगाने लावल्या गेल्या पाहिजे. आपण ती गोष्ट आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळं कोणाचा जीव जाणार नाही किंवा आपल्याच गाडीवरती आपला स्वतःचा जीव जाणार नाही, याची जबाबदारी आणि जाणीव आपल्याला असली पाहिजे. मी खूप जास्त काही सांगत नाही, पण तरुण वर्गाने या गोष्टींची जाणीव ठेवावी, कारण आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्य जगत असताना उगीच ते आपल्या एका छोट्या चुकीमुळे ते वाया जाईल असं काही होता कामा नये. असं काढायचं आहे की जास्तीत जास्त ऑनलाईनवर तर नकोच राहू. हे ऑनलाईन जे आहे ना त्याच्यावर आपला जो समाज सगळं ऑनलाईनवर चालला आहे. म्हणजे गाडी घ्यायची ऑनलाईन डर 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 फार 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 करत जाता आणि कुठं तरी ॲक्सिडेंट झालं की सांगतात काय काय सांगतात, तुम्हीच सांगता पडलो रे पडलो. पोलिसांत नाही नांगलावा. आता पोलिसाही नांगला ओढा तर कळलं ना, मग पोलिसात कशा कुठत तर ह्या तुम्हाला ना कुठत म्हणजे तुमची चूक दाखवून देत. चांगल्या रेंटाही पाहिजेत. काय पोलिसा कुठं दखल देत त्या मानायला नको, आईबापाचा मानाय नको. बेट खेळायला जायच्या तर गाडीच पाहिजे, गाडीच जायच्या तिकडे पान खेळायचा आणि 4-4 जण यायचा आणि तिकडे येणं पडायचा, मग गुडघे मोडून यायचा इकडं. संकटात लढणारा दुर्जनास फिरणारा रक्षणास पोलीस आला. भूक तुझ्या मायेची खात तुझ्या छायेची घडली नाही दिशा. संकटात लढणारा दुर्जनास फिरणारा रक्षणास पोलीस आला. भूक तुझ्या मायेची खात तुझ्या छायेची घडली नाही दिशा. काल तुझी मर्दानी झेप तुझी असमानी नजरेत अंधार सारा. चक्रूला दे मात संकटात तुझी साथ भाग्य रूप भिडते मनाला. हलगर पोलीस हलगर पोलीस. आजोबा घिजोबा तिजोबा तेरी पिढ्या था आम्ही आजोबा आखी विकून खाते पैसा 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 पैसा. थांब रे मेरू बोले सेठ मार जंगलात आहे मार पैसे दे पेटनो का खिजास नहीं तो नांग जास ना काय करत आहे तो. सोनिया की जगह तो बहुत बढ़िया बा, पर दाम ज्यादा बताओ तो रहे मर्दवा. काय रे, काय? 1 लाख दिन ना तो बॉस्कन ना अजून बेस करन. अरे थांबा थांबा, आपलाच माणूस आहे. बाई बाप सेठ रेडी बा. आता कसा बरोबर बोलला. थांब रे बया, असाच करत तरी तुला लोका कुठं दा नारी बाई थोडा लागल ना. ऐसन बा
भगत बसा रे चुम्माल देवा गगनगावची 12 करणार गगनगावची 12 मधनं हात टाकल तर हात मोडतो पाय टाकल तर पाय मोडतो डोकी टाकल तर डोकी फोडतो डोळा टाकल तर डोळा काढतो चुम्माल करतो छू नामावड काय टाकून घ्या रे पैसा पैसा निस्ता पैसा 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 निस्ता पैसा खोपाल पैसा टोपाल पैसा कंगीभर पैसा 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 निस्ता पैसा सोना घे गाडी. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.